हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी अनिता आपलं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज मी आपल्यासाठी देव स्वच्छ करण्याची साधी सोपी पद्धत घेऊन आली आहे। शास्त्रोक्त पद्धतीने देव कसे साफ करायचे हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बऱ्याच वेळा आपण काय करतो, आपल्या देवघरातील देव खराब किंवा काळे झाले तर आपण एखादा ब्रश घेतो आणि त्या ब्रशला पितांबरी वगैरे लावून किंवा एखाद्या केमिकलचा वापर करून आपण हे देव स्वच्छ करतो। तर असे न करता आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने कोणत्याही केमिकलचा वापर न करता देव कसे स्वच्छ करायचे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। बरेच जण काय करतात तर देव स्वच्छ करण्यासाठी ब्रशचा वापर करतात। तर ब्रशचा वापर केल्याने किंवा केमिकलचा वापर केल्याने देवांचे पावित्र्य राखले जात नाही। तर देवांचे पावित्र्य राखून देव साध्या सोप्या पद्धतीने पण स्वच्छ करता येतात, अगदी आपल्या घरात असलेल्या साहित्यामध्ये। चला तर मग कोणती आहे ही पद्धत ती आपण पाहूया। तर देवांसाठी आपण आज एक उटणे बनवणार आहोत, जेणेकरून देव व्यवस्थित साफ होतील। तर हे उटणे बनवण्यासाठी मी इथे 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे दही घालून घेतलेलं आहे। नंतर याच्यामध्ये एक लिंबू घ्यायचा आहे, ते लिंबू 2 भागांमध्ये कट करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे। आणि तुम्ही बघू शकता मी इथे अर्ध्या लिंबाचा पूर्ण रस या दह्यामध्ये टाकलेला आहे। दुसरं जे अर्ध लिंबू आहे तेही आपण थोडं याच्यामध्ये पिळून घेणार आहोत आणि पूर्ण त्यातला रस काढायचा नाही, तर त्या लिंबामध्ये पण थोडासा रस ठेवायचा आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे बघा आता दही, बेसन पीठ आणि लिंबाचा रस हे व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मी एकत्र करून घेतलेलं आहे। व्यवस्थित असं एकसंध हे मिश्रण झालं पाहिजे। बघा एकदम व्यवस्थित असं एकत्र करून घेतलंय मी ते। तुम्ही अशा पद्धतीने मिक्स करून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये खाण्याचा सोडा 1 चमचा टाकायचा आहे। खाण्याचा सोडा टाकल्यानंतर पण चमच्याच्या साहाय्याने आपण जे मिश्रण तयार केलं आहे ते एकत्र करून घ्यायचं आहे आणि खाण्याचा सोडा टाकल्यामुळे थोडासा फेसाळल्यासारखं ते मिश्रण तयार होतं। तर तुम्ही बघू शकता असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे, अगदी घरातल्या साहित्यामध्येच। बऱ्याच वेळा काय होतं, आपण देवघरामध्ये अगरबत्ती किंवा धूप लावतो, त्यामुळे काय होतं त्या धूपच्या धुरामुळे देव काळे पडतात। तर हा काळेपणा या उटण्याने अगदी सहजपणे निघून जातो आणि आपले देव एकदम स्वच्छ आणि सुंदर होतात आणि देवाचे पावित्र्य पण राखले जाते। तर आता हे उटणं तयार करून घेतल्यानंतर पुढची प्रोसेस बघूया। तर जे आपण थोडंसं लिंबू ठेवलेलं होतं, ज्याच्यामध्ये रस ठेवलेला होता, त्या लिंबाच्या साहाय्याने सगळ्या देवांना एक एक करून आपण हे उटणं लावून घेणार आहोत। तर बघा अशा पद्धतीने या लिंबावर मी ते उटणं लावून घेते आणि एका देवाला ते आपण लावून घेणार आहोत। सर्व देवांना एक एक करून जे तयार केलेलं उटणं आहे ते मी व्यवस्थित लिंबाच्या साहाय्याने लावून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता व्यवस्थित सर्व देव त्याच्यामध्ये कव्हर होतील असं मी ते उटणं लावून घेतलेलं आहे आणि लिंबाच्या साहाय्याने त्याला थोडंसं घासून घेतलेलं आहे। आणि मग हे उटणं लावलेले देव आपण 10 मिनिटासाठी असेच ठेवायचे आहेत। आता मी इथे थोडीशी साखर घेतलेली आहे। तर तुम्ही म्हणताल की साखर कशासाठी, तर साखर याच्यासाठी घेतली आहे की आपण जे उटणं बनवलेलं होतं ते एकदम असं मऊ आणि गुळगुळीत होतं, तर त्याच्याने एवढं व्यवस्थित असं देवांवर जे नक्षीकाम केलेलं असतं त्यातील जो काळपटपणा असतो तो निघत नाही। तर साखरेमुळे काय होतं, तर याला एक व्यवस्थित असं स्क्रब केलं जातं। आपण जसं चेहऱ्याला स्क्रब करतो तसं या साखरेमुळे आणि लिंबाच्या घर्षणामुळे देवांच्या याच्यातील जी घाण असते, नक्षीकाम केलेलं असतं, ती घाण निघून जाते आणि व्यवस्थित स्क्रब होऊन देव अगदी व्यवस्थित स्वच्छ होतात। अशाच पद्धतीने आपल्याला एक एक देव घेऊन साखर टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित लिंबाच्या साहाय्याने चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून देवांवरील जे नक्षीकाम केलेलं आहे, जे काळे डाग आहेत तर ते निघून जातील आणि देव व्यवस्थित स्वच्छ होतील।
तर बघा असं मी एक एक देव घेऊन व्यवस्थित त्याला घासून घेते आहे आणि व्यवस्थित स्वच्छ करते. आपल्याकडे आपल्या देवाऱ्यामध्ये जे पितळेचे देव आहेत किंवा दिवे आहेत, घंटा आहेत, ते सर्व आपण अशा पद्धतीने व्यवस्थित साफ करून घेऊ शकतो. साखर आणि लिंबाच्या साह्याने देवांना स्क्रब केल्यानंतर आता आपण हे देव व्यवस्थित धुवून घेणार आहोत. तर या देवांना धुण्यासाठी आपण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. थोडंसं कोमट पाणी वापरायचं आहे, कारण जे आपण दही वापरलेलं आहे त्या दह्याचा तेलकटपणा देवांवर असतो, म्हणून गरम पाण्याच्या साह्याने या देवांवरील तेलकटपणा निघून जातो. गरम पाण्याच्या साह्याने असं एक एक देव हातात घेऊन आपण तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून जे उटणं आपण देवांना लावलेलं आहे ते व्यवस्थित निघून जाईल आणि देव स्वच्छ होतील. तुम्ही बघू शकता इथे मी सर्व देव असे व्यवस्थित गरम पाण्याने धुवून घेतलेले आहेत, त्यामुळे त्याचं तेलकटपणाही निघून गेलेला आहे. देव पण व्यवस्थित स्वच्छ झालेले आहेत. देव धुवून झाल्यानंतर आपल्याला एक स्वच्छ कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडाने देव असे मस्त कोरडे करायचे आहेत, म्हणजे देवांवर पाण्याचे डाग दिसणार नाही. तर बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित सर्व देव असे पुसून घेतलेले आहेत. किती सुंदर दिसतात, एकदम सोन्यासारखे चकाकी देवांना आलेली आहे. तर अशाच पद्धतीने कोणत्याही केमिकलचा किंवा पितांबरीचा वापर न करता आणि देवांचे पावित्र्य राखून शास्त्रशुद्ध पद्धतीने देव स्वच्छ करण्याची ही माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा मैत्रिणींनो, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.